भारतीय बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी नुकताच एक असा इशारा दिला आहे ज्यामुळे देशातील आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। इराण आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव पाहता भारताला एका मोठ्या ऑइल शॉक म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या प्रचंड वाढीचा सामना करावा लागू शकतो। उदय कोटक यांच्यामध्ये संकट येणार आहे आणि भारताने सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहायला हवे। ही केवळ एका उद्योगपतीची भीती नसून ही जागतिक परिस्थितीचा विचार करून दिलेली एक गंभीर चेतावणी आहे। काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही काळापासून इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली आहे। या संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे। उदय कोटक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि विविध मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केले आहे की जर हा संघर्ष वाढला तर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील। भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त कच्चे तेल बाहेरच्या देशातून आयात करतो। जेव्हा जेव्हा आखाती देशांमध्ये युद्ध होते तेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि तेलाचे भाव वाढतात। याचा थेट परिणाम भारताच्या तिजोरीवर आणि तुमच्या आमच्या खिशावर होतो। इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश आहे। तसेच ज्या समुद्री मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते त्यावर इराणचा प्रभाव आहे। जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला किंवा इराणच्या तेल साठ्यांवर हल्ले झाले तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार जाऊ शकतात। उदय कोटक यांच्या मते ही परिस्थिती भारतासाठी आशा आणि नैराश्य यांच्यातील हिंदोळासारखी आहे। एका बाजूला आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत तर दुसऱ्या बाजूला अशा जागतिक घडामोडी आपल्या प्रगतीला ब्रेक लावू शकतात। जेव्हा उदय कोटक ऑइल शॉकबद्दल बोलतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ शेअर बाजार किंवा मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित नसतो। त्याचे परिणाम साखळी पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात। चला थोडं मुद्द्याने समजूया। सर्वप्रथम पेट्रोल आणि डिझेलचे दर। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की देशात पेट्रोल डिझेल महाग होते। द्वितीय, महागाईचा भडका। डिझेल महाग झाले की माल वाहतूक महाग होते। यामुळे भाजीपाला, दूध, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात। तृतीय, रुपयाची घसरण। देशाला तेल विकत घेण्यासाठी जास्त डॉलर द्यावे लागतात ज्यामुळे रुपया कमकुवत होतो। रुपया कमकुवत झाला की आयात होणाऱ्या इतर गोष्टी उदाहरण मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होतात। चौथं, व्याज दरात वाढ। महागाई वाढली की RBI व्याजाचे दर वाढवू शकते ज्यामुळे तुमच्या घराचे किंवा कराचे हप्ते अर्थात EMI वाढू शकतात। उदय कोटक यांनी केवळ भीती घातली नाही तर मार्गही सुचवला आहे। त्यांच्या मते भारताने काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। चला त्या गोष्टी पाहूया। सर्वप्रथम, धोरणात्मक तेल साठा अर्थात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह। भारताने जास्तीत जास्त तेल साठवून ठेवले पाहिजे जेणेकरून संकट काळात ते वापरता येईल। द्वितीय, ऊर्जा स्वयंपूर्णता। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधन यांसारख्या पर्यायावर भारताने वेगाने काम करणे आवश्यक आहे। तृतीय, आर्थिक शिस्त। सरकारने आणि जनतेनेही अशा काळात बचतीवर भर दिला पाहिजे। चौथा, डिप्लोमॅसी अर्थात राजकारण। जागतिक स्तरावर भारताने आपले संबंध अशा प्रकारे वापरावे की तेलाचा पुरवठा खंडित होणार नाही। उदय कोटक यांनी या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काही निर्णयाचे समर्थनही केले। त्यांनी म्हटले आहे की भारताने आतापर्यंत ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे परंतु आगामी शॉक हा कदाचित आतापर्यंतच्या संकटापेक्षा मोठा असू शकतो। त्यामुळे गाफील राहून चालणार नाही। शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी कोटक यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे। तेलाच्या किमती वाढल्या की विमान वाहतूक अर्थात एव्हिएशन, पेंट इंडस्ट्री, लॉजिस्टिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होतो। अशा वेळी गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवावी आणि अति उत्साहात गुंतवणूक करणे टाळावे। उदय कोटक यांच्या इशाऱ्याचा अर्थ असा नाही की आपण घाबरून जावे तर याचा अर्थ असा आहे की आपण सावध असावे। भारत आज 2026 मध्ये एक मजबूत आर्थिक शक्ती आहे परंतु जागतिक अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली असल्याने आपल्याला बाहेरील धक्क्यांपासून पूर्णपणे संरक्षण मिळालेले नाही। उदय कोटक यांचा हा इशारा सरकार, उद्योगपती आणि सामान्य नागरिक अशा सर्वांसाठी एक वेकअप कॉल आहे। जर आपण वेळेत उपाययोजना केल्या तर या ऑइल शॉकचा प्रभाव आपण कमी करू शकतो। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला काय वाटतं उदय कोटक यांनी दिलेला इशारा हा बरोबर आहे की चुकीचा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।